राज्यातील अनेक भागात काल मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसत्यात. पाहुयात मान्सूनपूर्व पावसाच्या बातम्या संक्षिप्त स्वरूपात. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात 3 दिवसापासून वादळी वारे वाहू लागलेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठी झाडं उन्मळून पडली आहेत. त्यातच काही घरांचं देखील नुकसान झालंय. त्यातच काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह तुरळक पाऊसही सुरू आहे. या 2 जिल्ह्यात वीज पडून ठार होण्याचा आकडा आता 10 वर गेलाय. परभणीत 2 ठिकाणी वीज पडून 2 ठार जखमी झाले आहेत. सेलू जिल्ह्यातील नरसापूर येथे 1 जण ठार तर माईल 1 गंभीररित्या जखमी झालेत. जिंतूर तालुक्यातील गीते पिंपरी इथं 38 वर्षीय सूर्यमान मस्केवर वीज पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. परवा रात्रीपासून जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसही सुरू आहे. कालही जिल्ह्यातल्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. अहमदपूर तालुक्यातल्या हडवळती किनगाव परिसराला पावसानं झोडपून काढलं. अनेक घरावरचे पत्रे उडून गेले, झाडं उन्मळून पडले, विजेचे 15 खांबही पडले, एक वाहनही पलटलं. तर बावडळमध्ये विजेचा खांब अंगावर पडून अमृत भुजंग कांबळे या 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. जालन्यात बहुतांश भागात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. या वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घरावरील पत्रे उडून गेलेत तर काही ठिकाणी भिंतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आज अहमदनगर शहरासह काही गावांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. नगर शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर काही भागात तुरळक प्रमाणात गारा देखील पडल्या. गेल्या काही दिवसापासून कडक उन्हामुळे पारा 40 अंशांपेक्षा जास्त होता. त्यात अचानक आलेल्या या पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोणती गावासह अनेक गावांना वादळाचा चांगलाच तडाखा बसला. यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. शेडनेटचा फळबागला फटका बसलाय. तर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या 5 खोल्यांवरील पत्रे हे उडून गेले.